नमस्कार. मी अभिराज बाळासाहेब उखंडे, राहणार संकनपुरी, तालुका परतूर, जिल्हा जालना. आज रोजी आपल्या संकनपुरी ग्रामपंचायतमध्ये पूर्णपणे बोगस काम झालेलं आहे. एकही काम पूर्ण दर्जाचं झालं नाही किंवा पूर्ण झालेलं नाही, पण बिलं हे पूर्ण उचललेले आहेत. आपल्या मंदिरासमोरील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पूर्णपणे पाणी साचतंय. स्मशानभूमीच्या गट्टूसाठी पैसे उचललेले, झाडासाठी पैसे उचललेले आहे, बसण्याच्या जागेसाठी पैसे उचललेले आहे, बोरवेलसाठी पैसे उचललेले आहे. पण हे काम कुठेही झालेलं दिसत नाही. कागदपत्री झालेलं काम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आज पूर्णपणे चिखल आहे. तिथं पायीही चालता येत नाही. आणि मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा 12 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. राहुल भैयाचा मी कार्यकर्ता आहे. आणि अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती, माझ्या घराकडे तर जाताना पूर्णपणे चिखल आहे. आणि आज 2-2.5 वर्षाखाली जे रस्ता केलेला आहे, आज तो पूर्णपणे गायब झालेला आहे. अशा बोगस प्रकारचं काम या सरपंचाने केलेलं आहे. आणि पूर्णपणे आज घरकुलासाठी निराधार महिलेकून जी महिला मोलमजुरी करून स्वतःचे 2 लेकरं सांभाळून घर चालवते, तिच्या नवऱ्याला जाऊन आज 1 वर्ष झालं, तिच्याकडून बिलं काढायचे ह्यांना 9-9, 10-10 हजार रुपये घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे ज्यांनी कोणी हे चुकीचं काम केलेलं आहे त्यांच्यावर योग्यरित्या ती कारवाई व्हावी, ही माझी प्रशासनाला नम्र विनंती. आणि आदरणीय राहुल भैया लोणीकर, माजी मंत्री, कार्यसम्राट बबनभाऊ लोणीकर भाऊ, आपण जो निधी दिला आहे त्यात आम्हाला 1% शंका नाही. आपण अपेक्षापेक्षा जास्त निधी आमच्या गावाला दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पण तो निधी योग्य हातात गेलेला नाही किंवा योग्य प्रकारे वापरण्यात आलेला नाही, याकडे आपण जरा लक्ष घालणं गरजेचं आहे भाऊ. कारण अशा काही नीच पुढाऱ्यामुळं, खालच्या पुढाऱ्यामुळं, जेणेकरून ज्यांना पैशाची हाव लागलेली आहे, अशा पुढाऱ्यामुळं चांगल्या माणसाचं नाव बदनाम होते. बस याच म्हणणं आहे आपलं, बाकी काही नाही भाऊ. लक्ष दे.